शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर महेंद्र वामन आपल्या शिवशंभू गोट फार्मवरून हा व्हिडिओ तयार करत आहे. तर मित्रांनो, जर आपल्या शेळीला जर सडाचा आजार झाला तर याच्यामध्ये आपण काय ट्रीटमेंट करायची. तर सडाचा आजार झाला तर घाबरून जायची काही गरज नाही आहे. तर मित्रांनो, सडाचा आजार कसा ओळखायचा हे बघू शकता आपण. ही कास एकदम कडक झाली आहे. तर इथं जर दूध पिळं आपण तर असं खराब निघतं आणि पलीकडचं जर सराचं पिळं तर असं वाईट निघतं. याच्यामध्ये फरक आहे. तर हे असं जर आजार आपल्या शेळीला झाला सडाचा आजार तर आपण काय ट्रीटमेंट करायची आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, आपण काय करायचं आहे, अँटीबायोटिक म्हणून हे सी फॉर ऑल नावाचं इंजेक्शन मिळतं LMB कंपनीचं 100 mgचं. आपण हे मोठ्या बकरीला एक पूर्ण वापरू शकतो. आणि याच्याच जोडीला आपल्याला हे CPM म्हणून काम करतं कॅडिस्टिन. हे कॅडिस्टिन आपल्याला वापरायचं आहे. तर याचा 3 ml मोठ्या बकरीला याचा डोस आहे. याच्यासोबत आपल्याला फॉस्फरस वापरायचं आहे, ॲल्युफॉस. आपण कुठल्याही प्रकारचं फॉस्फरस वापरू शकतो. फॉस्फरसचा डोस आपल्याला 2 ml इंटरमस्क्युलर असा घ्यायचा आहे. आणि सूज वसरण्याकरता जर जास्त सूज असली, कडकपणा असला तर सूज वसरण्याकरता आपल्याला फ्लिजिक म्हणून इंजेक्शन किंवा ओविडाईन, फ्लुनिक मेग अशा बऱ्याच प्रकारचे कंपनीचे इंजेक्शन येतात. तर त्याच्यामध्ये फ्लुनिक झिनमेग्लोवाईन नावाचं कंटेन असतं. तर हे आपल्याला 1.5 ml मोठ्या बकरीला वापरायचं आहे. आणि जर बकरी छोटी असली तर 1 ml वापरायचं आहे. तर अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्याकरता आमच्या शिवशंभू गोट फार्म चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.